पूर्ण माकले, खूप दिवस झाले काढली नाही ना मित्रांनो. ही आहे मम्मीची गाडी, हिला धुवायची आणि चालू करायची आपल्याला, कारण बघा याला चावीत नाही लागत आहे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर मित्रांनो, आज मम्मी पप्पा फायनली गावावर नाही आहेत म्हणून मी उठलो आहे. मी झोपलेलो मस्तपैकी. तर पप्पांचा फोन आला की खाली आहे, गाडी पार्क करायची आहे आणि मला स्कूटीची चावी देऊन द्या आणि आपल्याला कार पार्क करायची आहे. तर कार आपल्याला बाहेर पार्क करायला लागेल, कारण या सोसायटीमध्ये कार पार्किंग अवेलेबल नाही आहे. तर थोड्या वेळातच मम्मी पप्पा येतील, त्यांचीच वाट बघतो. मला बोलले 5 मिनिटांनी खाली. तर चला आपण खाली जाऊन थांबूया. आता या बिल्डिंगमध्ये पण आता आमचा कमी वेळ राहिलेला आहे, म्हणजे ॲग्रीमेंट संपत आलं आहे. आम्ही आता रेंटवर राहतो ना या सोसायटीमध्ये, तर याचा पण आता ॲग्रीमेंट संपत आला आहे. आपली यामा, ही ॲक्सेस आणि ही मम्मीची स्कूटी आहे. हिला आपल्याला जरा रिपेअर करायची आहे, खूप खराब झाली, हिला धुवायची आहे. बघू आज वेळ भेटला तर हिला धुवून टाकू. सामान आहे जसं काय, मी तर खालीच आहे. हे काय चावी, पेट्या रे पेट्या, आंब्याच्या पेट्या ठेवले तर आपल्या फार्म हाऊसच्या आंबे आहेत ना. तर त्याचा पिकतील किती, 2-3-4 दिवसात पिकतील. बघा आपल्या फार्म हाऊसचे आंबे. टाकीत पण आंबे, टाकी पण भरले आंबे. ओ आई साहेब, हे बघा ओईला साईज बघा. थांबा तुम्हाला घरी जाऊन दाखवतो मी सगळं. चला मित्रांनो, आपण आता कार पार्क करून घेऊया. सामान ठेवला सगळं वर, आता ही गाडी लावून घेऊयात. आणि मम्मी बघा मोबाईल, चष्मा, क्लिप सगळं ह्याच्यात डॅशबोर्ड मध्येच विसरली. अरे माझा फोन आणलाच का, तू विसरून गेले. अरे तुला फोन लावायचा तर फोन नाही घरात. हे मोबाईल आणि तुझा गाडीतच होता. हे बेड बघ. अरे मी असंच झोपलेलो वाटतं. आवरायला लागेल. कशा गेली मग मम्मी गावाला? काय नाही, आंबे काढले, आणि? आंब्याच्या पेट्या भरल्या आणि घेऊन आलो. बाई भरपूर आंबे आलेत ग. हो, सगळ्या झाडाचे आंबे आणले. तर मित्रांनो, मम्मी गावावरनं आली आणि तिला गावाला राहायला खूप जास्त आवडतं, कारण ती लहानपणापासून गावालाच राहिली. आई वडिलांसोबत राहिलेली आहे, त्याच्यामुळे आई बाबांची शेतीवाडी सगळी बघितली. कसे करत होते, काय कर, सुट्टीमध्ये मामाकडे जा, मामाच्या गावाला करवंद खायला जा, मामांबरोबर पी, मामांबरोबर फाटी आणायला जा थोडी थोडी. त्याच्यामुळेच आम्हाला पण गावाला राहायची जाम आवड आहे. आम्हाला पण आवडतं बाई निसर्गाच्या सानिध्यात फळा फुलांमध्ये राहायला. मित्रांनो, आता मी आंघोळ करतो, जरा फ्रेश होतो आणि मग तुम्हाला भेटतो. मग आपण बघूया मम्मीने कोणते कोणते ते झाडावरनं आपले आंबे आणले. तर पहिले मी पटापट आंघोळ करून फ्रेश होऊन मग तुम्हाला भेटतो. आता मम्मी बघा याच्यामध्ये बर्फ टाकून घेते. एवढा पूर्ण डबा भरून बर्फ मम्मीने बनवलाय. अर्धा डबा भरून मम्मीने बर्फ बनवला. इथले सरकव ना बाजूला. हा, अर्धा डबा बर्फ मम्मी. तर पूर्ण घराला थंड हवा द्यायची आहे का? हो, काय हीट आहे. हीट तर आहे बाहेर आता येणार नाही, एवढी हीट आहे ना हवा. लागते ना हवा, एवढी तरी लागते ना गारगार. हवा तर एवढी तर पाहिजेच. कूलरची हवा खूप जास्त थंड येते आणि भारी वाटते ना मम्मी. तर आता मी आहे ना थोडं शॉपची कामं करायला चाललो मी दुकानावर. दुकानाचे सगळं सामान वगैरे द्यायचं ते देतो. तर हा संपूर्ण हॉल होता, तो मी आता संपूर्ण क्लीन केला. आता फक्त हे माझे कपडे घडी घालून कपड्यात ठेवायचे, तेवढंच बाकी आहे. ते पण आपण करून घेऊया. घरी येऊन आता बसलोय. जेवायला वाढू का? हा. पण खूप होतो. वाढ ना जेवायला, वाढ 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 वाढ. चला मित्रांनो, मी आता जेवून घेतो. मी इथं आता जेवायला वाढलंय. अरे बाबा, काय झालं पसारा आहे तर? मग काय झालं पसारा आहे तर? सगळ्यांच्या घरात असतो पसारा. आपण खुल्लेआम दाखवतो, लोक दाखवत नाही. बरोबर की नाही? हो. काय काय जेवायला आपल्याकडे? आता मी प्रवासातून आले ना, फक्त वरण भात आणि वाटाण्याची भाजी केली. मम्मी आत्ताच गावावरनं आले ना ट्रॅव्हल करून, तर तिने फक्त डाळ भात आणि ताक आणलाय मस्तपैकी. कुठला चितळेचा आहे, चितळेचा ताक आहे. आहा, मजा येणार आहे जेवायला. कूलर घेऊ का आपला? हॉल बेडरूम मध्ये जेवायचं का हॉलमध्ये? एसी लावून बसायचं आपण जेवायला. चला, इडली कॉम्बिनेशन, डाळ भात ताक आणि वाटाण्याची भाजी. तर चला आम्ही जेवून घेतो. तर मित्रांनो, मी आणि मम्मी आतला बादल्या घेऊन कुठे चाललोय? कुठे चाललोय? बादल्या कशी मी घेते दादा, मी गाडी धुवायला येते. थांब थांब, ठेव, मी नेतो. चालू असते तर ती थांबली असते का इथे?
बादली एक साईडला. इकडून नवीन इकडून जुनी झाली साईड. मित्रांनो, ही आहे मम्मीची गाडी. हिला धुवायची आणि चालू करायची आपल्याला. पूर्ण माकले, खूप दिवस झाले काढली नाही ना, त्याच्यामुळे. मम्मीची स्कूटी मस्तपैकी धुवून झाली आहे, पण इश्यू काय माहिती आहे का, आता ही जर चावी आहे ना, थोडा लॉक खराब झाला. कारण हे बघा, याला चावीत नाही लागत आहे, चालूच होत नाही. हा, कारण गाडी खूप दिवस सिडकोला उभी होती ना, तर मला तर वाटतं कोणीतरी लॉक खोलायचा उपयोग केलेला मम्मी. तर आता गाडी धुवून झाली. आता तो गॅरेजवाल्याला बोलवलंय मी, गॅरेजवाला येतोय, मग तो सांगेल आपल्याला काय ते. काय बोलते? काय? 1 मे ना आज. हा, 1 मेच्या दिवशी आपण गाडी चांगली करून. तेच तर मित्रांनो, मम्मी पण खूप दिवस झाले मागे लागलेली. जसं कूलरसाठी मागे लागली ना, तसंच स्कूटीसाठी पण मागे लागली की स्कूटी लवकर लवकर ठीक कर. तर आज फायनली तिला मुहूर्त आलाय, गाडी धुवून घेतली आणि त्या गॅरेजवाल्याला देखील बोलवलंय. आता ते गॅरेजवाले काका आले की ते सांगतील काय प्रॉब्लेम आहे, काय इश्यू आहे. तर जर रिपेअर होण्यासारखी असेल तर आपण रिपेअर करून घेऊया, नाही तर बघूया आपण रिसेल पण करू शकतो हिला ना मम्मी. मित्रांनो, तुम्हाला बोललेलो की केलं तर आम्ही रूम पण चेंज करूया इकडचं, कारण हिला लिफ्ट पण नाही. तर मम्मीला एवढं मस्त वर खाली करायला लागतं. तर लिफ्ट पण नाही ना बिल्डिंगला, तर थोडा प्रॉब्लेम होतो वर खाली करायला. मम्मीला दम लागतो लगेच. हे आपल्या फार्म हाऊसचा पेरू आहे का? मित्रांनो, फार्म हाऊसचा पेरू आणि जे आपले आंबे पण आहेत गावचे, हे 3 वेगवेगळे काय आहेत, कारण 3 मध्ये 3ही प्रकारचे आंबे आहेत. टाकीमध्ये वेगळे आहेत, ह्याच्यात वेगळे आहेत, आणि आडी घातले म्हणजे गवतात ठेवलेत ते पिकायला. आणि हा आपल्या फार्म हाऊसवरचा पेरू आहे. कडक आहे, एक नंबर आहे, गोड एकदम. तर बाहेरून हिरवा आहे पण आतून गोड आहे खूप. लवकर 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 लवकर. तर मित्रांनो, मम्मीने परत मोबाईल बघा विसरून आली, आणि आता बघा कुठे विसरलाय, यामावरती. नशीब कोणी नेलं नाही बाई. मम्मी दुसऱ्यांदा मोबाईल विसरले. खतरनाक विषय भाई, विषय. तर चला मित्रांनो, मी आता चाललोय सामान द्यायला दुकानावरती. मित्रांनो, रस्त्यात गौरव आता भेटलाय, आता त्याला पण दुकानावर घेऊन चाललोय माझ्यासोबत. जस्ट आता सामान देऊन आलो आम्ही, आणि आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. कुठे जायचं? अमूल आईस्क्रीम मध्ये. तर चला आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय. तर मित्रांनो, इकडे आता आईस्क्रीम खातोय. नवीनच अमूलचं पार्लर खोललं इथे. काय सांगशील गौरव, आता मे महिन्याची सुट्टी चालू झाली आणि आपण अजून गावाला नाही गेलोय. आता जुने दिवस आठवतात ना, आता काय जबाबदाऱ्यांमुळे जाऊ नाही शकत. तेच तर आहे रे. शॉपमध्ये, मी ऑफिसमध्ये. हा ना, ऑफिस आणि आपल्या कामामुळे बाई जाता नाही. मित्रांनो, आता सगळं काही आवरून एकदम मस्तपैकी घरी आलोय, आणि मला सकाळपासून एवढी कामं केलेत ना, आता पूर्ण थकलोय बाई, खरंच लिटरली. मम्मी, ते गॅरेजवाल्याला मी चावी दिली आहे त्या काकाला, तो येऊन ती स्कूटी आपली घेऊन जाईल. ठीक आहे, मग तुम्हाला सांगेल किती होतील पैसे वगैरे काय, मग तुम्हाला जीपे कर. पैसे पाठवा मला, आणि त्याच्यामध्ये कमिशन माझं अर्धा असणार. गाडी कमिशन धुतल्या त्याच्या 200 रुपये, ते आता जेवढे पैसे होते त्याचे 10% माझे. मित्रांनो, मस्तपैकी वर्कआउट झालेलं आहे माझं. आता मी झोपणार आहे. त्याच्या आधी आपला जो व्लॉग आहे तो एडिट करणार आहे. उद्या आपल्याकडे एक नवीन गोष्ट येणार आहे घरामध्ये, तर उद्याचा व्लॉग बिलकुल मिस करू नका. मला आतापर्यंतचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.